नमस्कार मित्रांनो, लाईट बिल भरताना लाईट बिल भरलंच पाहिजे. आजचा व्हिडिओ जरा खासच आहे, कारण की तुम्हाला दाखवणार आहोत आपण एसटी केबल फॉल्ट कसा शोधायचा ते. चला तुम्हाला दाखवतो आपली फॉल्ट मशीन काय असते आणि मशीन मधून फॉल्ट कसा शोधायचा ते पण या व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल. आपण आलेलो आहे पेटगावच्या पाण्याच्या टाकीजवळ. तिथली आपली 11 केबी ची केबल फॉल्ट आहे. तर सज्जन भाऊनी पहिले आपली आर्क केलेला आहे. आर्क करून आपण आता त्याला चिमटे लावतो. महावितरणवाले ते पण हा व्हिडिओ बघत असेल त्याने या गोष्टीचं एक उत्तर द्या. समजा आपण आर्मीचा अर्थिंग न काढता मशीन चालू केली तर आपल्याला फॉल्ट भेटेल का? चला या आपल्या व्हिडिओवर. सज्जन भाऊने आपला पहिला फॉल्टी फेजला आपला चिमटा लावलेला आहे. त्याच्यानंतर हे दाखवतो तुम्हाला फॉल्ट मशीन कशी असते ते. चला ही बघा, ही आहे आपली फॉल्ट मशीन. यांनीच आपले केबल फॉल्ट सगळे आपण शोधून काढतो. फॉल्ट मशीनला सप्लाय देऊन आपण आता आपल्या फॉल्ट केबल मध्ये सप्लाय सोडत आहे. सप्लाय सोडून झाल्यानंतर आता भाऊ घेतो आपला डिस्टन्स मशीन. या मशीनने आपल्याला समजेल की आपला फॉल्ट ऍक्च्युअल किती मीटरवर आहे ते. आता डिस्टन्स मशीनचे चिमटे ते लावतो फॉल्टी केबलला आणि आता थोडस ते काय त्याचं दाबते बटन आणि आपल्याला डिस्टन्स समजून जाईल की आता आपला किती लांब केबल फॉल्ट आहे ते. डिस्टन्स भेटल्यानंतर आम्ही शोधायला चाललो फॉल्ट कुठं आहे ते. पहिले तर टाकी जवळचा पूर्ण रूट आपण बघून घेतला तरी आपल्याला तिथे भेटलं नाही. थोडं समोर आलो आपण तरी आपल्याला फॉल्ट भेटत नाही. विचार करत असाल की याला हेडफोन घालून कसं ते समजत असेल फॉल्ट कुठं आहे ते. डॉक्टरचा कसं तो हेडफोन असतो त्यांच्याकडे की आपल्या छातीचे हार्टबीट त्यांना समजते, तसंच आहे यांचा पण सीन. मशीन आपल्या केबलला हाय व्होल्टेज सप्लाय देत असते, त्याच्यामुळे तिथे केबल फॉल्ट असेल तिथे हे थंपिंग चालू होते. तेव्हा आपल्याला समजते की केबल फॉल्ट कुठे आहे. केबल फॉल्ट आपल्याला वाटते की शोधणं खूप सोपं आहे, पण नाही. त्यासाठी 1-1 किलोमीटर चालायला लागते. हे बघा आपल्याला केबल फॉल्ट भेटलेला आहे. चला मग जाऊ आपण आता सप्लाय बंद करण्यासाठी. यांनी यांची मशीन काढून घेतलेली आहे. शुभम आणि मी पण चाललो आपल्या ऑफिस मध्ये. चला भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ मध्ये.